नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपला 9th लेसन चालू होतं ज्याचं नाव आहे डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शन. लास्ट लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स प्रपोर्शनबद्दल बघितलं होतं आणि त्याची प्रॅक्टिस सेट कंप्लीट केली होती. आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता पार्टनरशिप. पार्टनरशिपमध्ये आणखी एक छोटासा टॉपिक आहे कॅपिटल. तर फर्स्ट आपला बेसिक आहे, तर पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ बघा, समजून घ्या कन्सेप्ट कसं काय असतो पार्टनरशिपचा. फर्स्ट आपण आता पार्टनरशिपची डेफिनेशन बघू. सिंपल डेफिनेशन आहे, पार्टनरशिप इज अ बिझनेस फॉर्म where two or more people join together to manage share and profit or loss of business. पार्टनरशिप म्हणजे काय आहे, जर बिझनेससाठी आपण दोन किंवा जास्ती पीपल्स एकत्र येतात, त्यांचा पैसा इन्व्हेस्ट करतात, त्यानंतर त्यांनी मॅनेज करतात प्रॉफिट आणि लॉस. आणखी एक छोटा टॉपिक आहे कॅपिटल, म्हणजे वेन स्टार्टिंग अ बिझनेस एंटरप्राइज मनी इज रिक्वायर्ड फॉर अन ऑफिस, रॉ मटेरियल्स एक्सेट्रा, द अमाऊंट इज कॉल्ड कॅपिटल. तर जर बिझनेस सुरू करायच्या आधी जो आपल्याला पैसा लागतो त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल. आपण एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल आपल्याला चॉकलेटचा बिझनेस सुरू करायचा आहे, ठीक आहे. चॉकलेटचा बिझनेस सुरू करायचा आहे, त्यासाठी आपल्याला 50 लाखची इन्व्हेस्टमेंट आहे, ठीक आहे. 50 लाखची आपल्याला गरज आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 30 लाख आहे, ठीक आहे. 30 लॅक्स आहे माझ्याकडे, आणखी किती पाहिजे मला, 20 लॅक्स. त्यानंतर मग मी माझ्या एका फ्रेंडला सांगन, ठीक आहे. माझा एक राम म्हणून फ्रेंड आला, त्यांनी 20% म्हणजे 20 लाख मला माझ्यासोबत पार्टनरशिपमध्ये जॉईन केलं. म्हणजेच 20 लाख त्यांनी माझ्यासोबत ॲड केले. आमच्या दोघांची काय झाली, पार्टनरशिप. तर यालाच म्हणतो आपण पार्टनरशिप. आणखी जे टोटल आपल्याला अमाऊंट किती लागली, 50 लाख. तर 50 लाख म्हणजे काय झालं, कॅपिटल. म्हणजेच काय, जो सुरुवातीला आपल्याला खर्च लागतो बिझनेस सुरू करायसाठी, रॉ मटेरियल यूज करायसाठी, त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल. होप तुम्हाला हा बेसिक कन्सेप्ट समजला असेल. आता आपण याची एक्सरसाइज बघू. ओके, आता आपण बघू प्रॅक्टिस सेट 39. फर्स्ट आपल्याला क्वेश्चन दिला आहे, सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज इन द रेशो ऑफ 4:5. सुरेश आणि रमेशनी एकत्र किती इन्व्हेस्ट केले, 1,44,000. कोणत्या कितीच्या रेशोमध्ये, 4:5. म्हणजे 4th हिस्सा सुरेशने दिला आणि 5th हिस्सा कोणी दिला, रमेशने दिला. आणि त्यांनी काय घेतलं म्हणते, प्लॉट ऑफ लँड, जमीन विकत घेतली. आफ्टर सम इयर सोल्ड ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. काही वर्षांनी त्यांनी ते जमीन विकून टाकली. कितीच्या म्हणजे प्रॉफिटमध्ये, 20%च्या. तर व्हॉट इज द प्रॉफिट इच ऑफ देम गॉट, म्हणजे ते जमीन विकल्यावर 20% त्यांना प्रॉफिट झालं, तर त्यांना किती पैसे मिळाले म्हणते ते आपल्याला बघायचं. तर फर्स्ट आपण लिहून टाकू, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 1,44,000. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 1,44,000, ठीक आहे. त्यानंतर आपण काय, प्रॉफिट किती झालं, 20%. टोटल प्रॉफिट अर्न म्हणून लिहून टाकू आपण. अर्न झाले ना म्हणून किती, 20%. 20% कोणाची, 1,44,000. प्रॉफिट जे होणार याच्यावरच होणार ना, म्हणून. आता प्रॉफिट आपण रुपीजमध्ये काढून घेऊ. तर आपण टोटल प्रॉफिट इन रुपीज, ठीक आहे. 20% काढून घ्या. 1,44,000. 1,0 कटला, दुसरा 0 कटला. 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 1 2. तर टोटल प्रॉफिट किती मिळालं, 28,800. हा झाला प्रॉफिट. हे टोटल झाला प्रॉफिट एकत्र. पण आपल्याला इंडिव्हिज्युअल काढायचं आहे, म्हणजे दोघांना किती किती मिळाले ते. कारण की 50-50% असतं, आपण डायरेक्ट दोघांनी 2ला मल्टिप्लाय केलं असतं जर दोघांचं म्हणजे सेम इन्व्हेस्टमेंट असतं तर. पण सेम इन्व्हेस्टमेंट आहे का, नाही आहे, 4:5च्या रेशोमध्ये आहे. तर आता आपण रेशोमध्ये लिहून टाकू, द रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट बाय सुरेश अँड रमेश. सुरेश and Ramesh
रमेश किती आहे 4:5. दोघांचा रेशो काय 4:5 आहे ना. आता आपण काय काढायचं आहे, आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. तर आपण आता प्रॉफिट काढून घेऊ दोघांचा इंडिव्हिज्युअल. काय लिहायचं आता मग आपल्याला फर्स्ट दोघांचं कॅल्क्युलेशन करावं लागेल प्रॉफिट काढण्यासाठी. तर काय लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल. आता ज्यांनी जसं इन्व्हेस्ट केलं तसंच त्यांना प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट होणार ना. कमी जास्त होणार का नाही. एकाला जास्ती दुसऱ्याला कमी. ऑब्विसली त्यांनी जसं इन्व्हेस्टमेंट केलं तसं त्यांना प्रॉफिट भेटणार. तर आता काय करायचं आहे मग आपल्याला प्रॉफिट ऑफ सुरेश किती आहे 4x अँड प्रॉफिट ऑफ रमेश इज 5x. ठीक आहे. इकडे सॉल्व करू. काय मग 4x प्लस 5x. दोघांचं प्रॉफिट किती भेटत आपला 28,800. 28,800. कॅल्क्युलेशन करून घ्या. 4x 5x 9x बाय 2800 x 9 इकडे येऊन जाणार डिवाइडमध्ये 9 3 27 1 राहिला 8 2 0 एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 3,200. पण हे आन्सर आहे का नाही आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे. दोघांचं आता प्रॉफिट काढून घेऊ. एक्सच्या जागेवर व्हॅल्यू पुट करून टाका. काय आहे सुरेश प्रॉफिट किती आहे 4x. सुरेश प्रॉफिट इज इक्वल टू 4x. 4 इंटू 3,200. 4 2 8 4 3 12 1 2 0 रुपीज. हे मिळालं सुरेशचं. आता रमेशचं काढून घेऊ आपण. हे रमेशचं इकडे काढतो. रमेश प्रॉफिट 5x. 5 इंटू 3,200. 5 2 10 1 carry 5 15 16 6 0. हे झालं रमेशचं प्रॉफिट. आता आपला फर्स्ट क्वेश्चन. होप तुम्हाला कन्सेप्ट पूर्ण समजला असेल. दिसायला मोठा क्वेश्चन आहे पण कन्सेप्ट वाईज जर तुम्ही बरोबर सिस्टमॅटिकली लिहत गेले तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करणं म्हणजे इझी चाललं जाते. ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्ट 50,000 अँड 1,20,000 रुपीज. विराट भाऊ आणि सम्राट भाऊनी इन्व्हेस्ट केले एकत्र. किती विराट भाऊनी किती केले 50,000 आणि सम्राट भाऊनी किती केले 1,20,000 टू स्टार्ट अ बिझनेस. दे सफर्ड लॉस ऑफ 20%. जरुरी नाही आहे की बिझनेसमध्ये नेहमी प्रॉफिटच होणार. कधी ते लॉस पण होते. तर त्यांनी किती 20%चा लॉस केला म्हणते. तर हाऊ मच लॉस डीड इच ऑफ देम इनकम. म्हणजे त्यांना दोघांना कितीचा लॉस झाला ते बघायचं आहे. तर फर्स्ट आपण इन्व्हेस्ट किती आहे ते पहिले बघून घेऊ. ठीक आहे. काय हां टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू विराट भाऊनी किती केले 50,000. सम्राट भाऊचे किती आहे 1,20,000. 1,70,000. एकत्र किती एकूण इन्व्हेस्टमेंट किती झाली 1,70,000. त्यानंतर किती लॉस झाला म्हणजे 20%. लॉस कशावर होणार आहे ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंट एवढी केलं तर याच्यावरच लॉस होणार ना. तर किती लॉस झाला 20%. लॉस इनकर 20%.
आता आपण पैशामध्ये काढून घेऊ किती लॉस झाला तर काय टोटल लॉस रुपीज 20% ऑफ 1,70,000 1,70,000 20 217000 1 2 1 2 2 7 14 1 कॅरी 4 1 1 3 1 2 3 4 3 तर त्यांना किती रुपीचा लॉस झाला 34,000चा हे आपला लॉस मिळालं. त्यानंतर काय आपण यांचा रेशो काढून घेऊ प्रपोर्शन काढून घेऊ कितीचा आहे 50,000 आणि 1,20,000चा तर प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट यासाठी आपण प्रपोर्शन काढून राहिलो कारण की प्रॉफिट होताना जसं ज्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट केली तसं प्रॉफिट गेलं तर लॉस करताना पण तसं ज्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे तसं त्याला लॉस होणार राईट. तर त्यासाठी आपण प्रोपोर्शन काढून घेऊ किती आहे 50,000 प्लस रेशो काढून घेऊ आपण आता म्हणजेच 50,000 डिवाइड बाय 1,20,000 1 2 4 0 कटले 1 2 3 4 आपला रेशो काय मिळाला 12 म्हणजेच 5:12चा रेशो मिळाला राईट. तर याच्या बेसवर आपल्याला लॉस काढता येणार म्हणजे रुपीजमध्ये तर इथं काढून घेऊ स्टेटमेंट काढून घेऊ पहिले आपण लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल 5:5 रेशो कोणाचा झाला विराट भाऊचा आणि 12 सम्राट. कधी इकडे तिकडे करू नका कारण ज्या ऑर्डरमध्ये नावं लिहिल्या त्याच ऑर्डरप्रमाणे त्यांचे इन्व्हेस्टमेंट दिले असते त्याचप्रमाणे तुम्ही रेशो पण म्हणजे गृहीत धरायचा. इकडे तिकडे झालं तर आन्सर आपलं चुकू शकते. तर काय आता 5 रेशो कोणाचा आहे आणि ज्या 5 रेशो इन्व्हेस्टमेंटमध्ये तर लॉस पण त्याच याच्यात होणार. तर विराट भाऊ विराट लॉस काय 5x आणि सम्राट भाऊ लॉस किती 12x राईट. दोघांचा आपण रेशो काढून घेऊ कशामध्ये आपलं सॉरी लॉस काढून घेऊ रुपीजमध्ये. तर 5x प्लस 12x लॉस किती झाला होता एकूण 34,000 5 प्लस 7 17x 34,000 x इकडे गेला की डिवाइडमध्ये 34,000 17 2 एक्सची व्हॅल्यू भेटली 2,000 एक्सची व्हॅल्यू भेटली 2,000 पण हे आन्सर आहे का नाही. आता दोघांचा आपल्याला लॉस काढायचा आहे तर एकची व्हॅल्यू पुट करून टाका विराट लॉस विराट भाऊला जास्ती झाला का नुकसान नाही ना सम्राट भाऊचं जास्ती होणे वाटते किती 5 × 2,000 5 2 10 रुपीज हे झालं विराट भाऊचं आणि सम्राट भाऊचं सम्राट लॉस 12x म्हणजे 12 × 2,000 12 2 24 2 3 रुपीज हे झालं सम्राटचं काढले. दिसाला मोठं दिसत आहे कन्सेप्ट वाईज बघतो म्हटलं ते इझीच आहे. कसं कधी कधी काय होतं आपण इकडचं तिकडे केलं काही म्हणजे कधी पण आन्सर लिहिताना थोडं सिस्टमॅटिकली आहे जेणेकरून आपल्याला थोडं इझी जाणार किचकट नाही वाटणार. ठीक आहे होप तुम्हाला हा पूर्ण क्वेश्चन समजला असेल. आता आपण बघू आता आपला थर्ड क्वेश्चनमध्ये काय एवढा मोठा क्वेश्चन पाहून भियायचं नाही म्हणजे भ्यायचंच नाही बिलकुल. काय श्वेता पियुष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 त्या तिघांनी मिळून किती इन्व्हेस्ट केलं 80,000
अँड स्टार्टेड बिझनेस ऑफ सेलिंग शीट्स अँड शीट्स म्हणजे आपली बेडशीट वगैरे अँड टॉवेल्स फ्रॉम सोलापूर. श्वेता शेअर्स ऑफ द कॅपिटल वॉज 30,000 म्हणजे श्वेताचे 80,000 मधून 30,000 कोणाचे आहे, श्वेताचे. आणि पियुषचे किती आहे, 12,000 आहे. ॲट द एंड ऑफ इयर दे हॅड मेड अ प्रॉफिट ऑफ 24%. इयरच्या एंडमध्ये त्यांना 24% प्रॉफिट झालं. तर काय म्हणते त्या, व्हॉट वॉज द नचिकेत इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट वॉज हिज शेअर्स ऑफ द प्रॉफिट. तिघांनी मिळून किती 80,000ची इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर 80,000 पैकी श्वेताचं कॅपिटल किती आहे म्हणते, सॉरी श्वेताने त्याच्यामध्ये किती दिले 30,000. पियुषने किती दिले 12,000. आपल्याला नचिकेतने किती इन्व्हेस्टमेंट केलं आहे ते बघायचं आहे. आणि जे 24% मधून जे प्रॉफिट झाला तर नचिकेतच्या शेअर्समध्ये किती जाणार म्हणजे प्रॉफिट किती त्याच्याकडे जाणार ते बघायचं आहे. तर फर्स्ट आपण बघून घेऊ. आता दोघांचं इन्व्हेस्टमेंट देऊ नये म्हणजे तिसऱ्याचं काढता येते आणि टोटल पण आपल्याला देऊ नये, राईट. तर आपण फर्स्ट टोटल इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ म्हणजे नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ. काय टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू तिघं मिळून आहे ना, श्वेता ताई प्लस पियुष प्लस नचिकेत भाऊ. नचिकेत तिघाचं मिळून किती आहे 80,000. श्वेताताईची किती आहे 30,000. पियुष भाऊचे किती आहे 12,000. 40 38 38,000 आन्सर यायला पाहिजे. ते 42,080 प्लस नचिकेत. इथे इन्व्हेस्टमेंट म्हणून लिहून टाकाल, इन्व्हेस्टमेंट नचिकेत इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर 80,000 मायनस 42,000 38 38. नचिकेत इन्व्हेस्टमेंट. नचिकेतची इन्व्हेस्टमेंट भेटली आपल्याला. ठीक आहे. 80,000 मधून 38,000 कोणी इन्व्हेस्ट केले होते, नचिकेतनी. त्यानंतर काय म्हणते 24%चा त्यांना प्रॉफिट झाला. 24% कशा 24%, 80चा 24%. तर 80 प्रॉफिट काढून घेऊ आपण. टोटल प्रॉफिट ऑन 24% रुपीजमध्ये काढून घेऊ. प्रॉफिट इन रुपीज 24% ऑफ 80,000. 20 into 8 2000. 1 2 काय मल्टिप्लिकेशन करून घ्या आता. झिरो 4 32 0 0 16 291 19,200 रुपीज. हे झालं प्रॉफिट किती झाला 19,200चा. त्यानंतर आपल्याला काय म्हटलं आहे, व्हॉट वॉज द इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ द प्रॉफिट. नचिकेतचा आता प्रॉफिट काढायचं आहे. इकडे घेऊन घेऊ. फर्स्ट आपल्याला प्रपोर्शन काढावं लागेल. जर प्रपोर्शन आपल्याला माहिती झालं तसंच आपण प्रॉफिट काढणार म्हणजे जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्याचप्रमाणे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट होणार म्हणून. तर प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट किती केले आहे 30 12 आणि 38,000. ठीक आहे. 30,000 प्लस 12,000 आणि 38,000 राईट.
लास्ट याच्यात पण आपण काढलं होतं ना डिवाइडचा, त्या रेशो आपण काढून राहिलो आहे. तर काय नाव याच्यात 1 2 3 1 2 3 1 2 3. ठीक आहे. 30:12:38. आणखी याला छोटं करता येते ना, कितीने डिवाइड होणार 12 आता 3 3 4 हां 2 करून टाकू डायरेक्ट. 50:6:190 आपल्याला भेटला रेशो 15. हां बरोबर आहे 2:2. ओके. हां हा रेशो निघाला. आता काय घ्यायचं, लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल. रेशो झाला. आता आपल्याला प्रॉफिट काढता येईल. काय आहे तर एक्स मल्टिपल म्हणजे 15x प्लस 6x प्लस 19x. प्रॉफिट किती झाला होता आपल्याला, प्रॉफिट 38,000 नाही सॉरी कुठे गेला, हां 19,200. नाही फर्स्ट आपण एक स्टेटमेंट लिहून टाकू, आणखी ॲड करून टाकू. लेट हां नचिकेत किंवा फर्स्ट श्वेता प्रॉफिट, त्यामुळे थोडं आपण क्लिअर होऊन जाणार आपलं माइंड. 15x. नंतर कोण आहे, पियुष भाऊ, पियुष प्रॉफिट 6x. आणि नचिकेत भाऊचं नचिकेत प्रॉफिट 19x. ठीक आहे. आता सर्वांचे मिळून प्रॉफिट किती झालं आपल्याला 19,200. तर किती 15x प्लस 6x प्लस 19x इज इक्वल टू प्रॉफिट आपला किती आहे 19,200. 15 6 19 19 30 40 40x 9000. ठीक आहे. आता इकडे करून टाका 14 40x 10 कटला 4 4 16 3 उरले 3 32 32 8 4 0 तसे तसा. एक्सची व्हॅल्यू भेटली 480. एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपण नचिकेतची काढू शकतो. आपल्याला बाकीच्याची पण काढता येते पण आपल्याला फक्त आता नचिकेतची विचारले तर आपण नचिकेतचीच काढून घेऊ फक्त. नचिकेत प्रॉफिट किती आहे 19x म्हणजेच 19 इंटू 4800. तर कॅल्क्युलेशन करून टाका किती आहे 4800 1909100 9120 रुपीज. हे झालं नचिकेतचा आन्सर. नचिकेतचा प्रॉफिट किती भेटला 9120 रुपीज. आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन मध्ये काय आहे, ए अँड बी शेअर अ प्रॉफिट ऑफ 24,500 रुपीज इन द प्रपोर्शन 3:7. ए आणि बी प्रॉफिट शेअर करता म्हणजे कितीचा 24,500. कशा प्रोपोर्शनमध्ये 3:7च्या प्रोपोर्शनमध्ये. इच ऑफ देम गेव 20% ही शेअर टू द प्रॉफिट ऑफ द सोल्जर वेलफेअर फंड. तर त्यांनी त्यांच्या प्रॉफिटमधला 2% सोल्जरच्या फंडला देऊन राहिल्या. तर व्हॉट वॉज द ॲक्च्युअल अमाऊंट गिवन टू द फंड बाय द इच ऑफ दे. त्यांनी प्रॉफिट कितीचा गेला 24,500चा. कोणत्या रेशोमध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे 3:7च्या. आणि त्या प्रॉफिटमधलं 2% त्यांनी कोणाला देऊन राहिल्या सोल्जरच्या फंडला. तर त्यांचं आपल्याला प्रॉफिट काढायचं म्हणजे सॉरी त्यांनी फंडला किती देऊन राहिले ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट आपण काय करू प्रॉफिट काढून घेऊ सर्वांचं म्हणजे त्यांच्या मग प्रॉफिटमध्ये त्यांनी किती देणार आहे ते आपल्याला माहीत होऊन जाणार. तर काय करायचं आता टोटल प्रॉफिट किती आहे 20. ओके. आणि रेशो किती आहे 3:4 3:7. आणि टोटल आपण हे पण लिहून टाकू ना एक स्टेटमेंट म्हणजे आपल्या लक्षात राहणार. दे गेव
2% टू द सोल्जर फंड. ठीक आहे. आता काय करू आपण, प्रपोर्शन लिहून टाकू. प्रपोर्शन ऑफ ए अँड बी किती आहे, 3:7. या याच्यामध्ये आपल्याला त्यांना प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं, राईट. आता काय करणार आपण, लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल. आतापर्यंत सर्वात इझी क्वेश्चन आहे हा, मल्टिपल. मग काय झालं, प्रॉफिट ऑफ ए किती आहे, 3x आणि प्रॉफिट ऑफ बी किती आहे, 7x. आपल्याला प्रॉफिट तर माहिती आहे किती आहे, वी नो that profit is equal to 3x plus 7x. प्रॉफिट किती आहे, 24,500 प्लस इक्वल टू 3x प्लस 7x. 10x 24500 24500 डिवाइडेड बाय 10x. 1 कटला, किती राहिलं, 3450. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 2450, राईट. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता आपण प्रॉफिट काढू शकतो, यांना किती, ए आणि बीला किती झालं, तर प्रॉफिट काढून घेऊ आपण. प्रॉफिट ऑफ ए किती आहे, 3x म्हणजे 3 इंटू 2450 2450 3 0 0 15 1 कॅरी 3 12 13 1 कॅरी 3 2 6 7 रुपीज. हे झालं एचं प्रॉफिट ऑफ बी. बीचं किती आहे, 7x. अरे 7x, हां 7x 7 इंटू 2450 7 0 0 3 35 3 कॅरी 7 4 28 प्लस 3 1 3 कॅरी 15,000, राईट. 0 35 3 कॅरी 28 31 3 कॅरी 14 प्लस 3 70. हे झालं बीचं प्रॉफिट. इथं संपत आहे का आपला आन्सर, नाही. हे तर यांचं झालं प्रॉफिट. या प्रॉफिटमधून त्यांनी 2% कोणाला देत आहे, सोल्जर फंडला देऊन राहिले ना. कशामधून, प्रॉफिटमधून. तर आता एच्या प्रॉफिटचा 2%, आता एच्या प्रॉफिटचा 2% काढून घेऊ आपण. दे गेव थर्ड पार्ट, दे गेव 2% ऑफ प्रॉफिट टू फंड. 2% काढून घ्या आता. 2% ऑफ ए अँड बी प्रॉफिट. एचं प्रॉफिट किती आहे, 2 डिवाइड बाय इंटू 7350 1 0 कटला 2 5 10 1 कॅरी 6 7 14 डिवाइड बाय 10 आणखी 1 0 कटला म्हणजे ए किती 2 राहिला 147 आणि बी किती 2 राहिला आहे 2 इंटू किती आहे त्याचं प्रॉफिट
17150 डिवाइड बाय 100. 1010 कटला. 2 5 10. 1 कॅरी. 2 1 2 3. 14. 4 1 कॅरी. 3 10. 10 कटला. 3 4 2 रुपीज. तर A gave 147 rupees and B gives 343 rupees to the fund. ठीक आहे. दिसायला खूप मोठा क्वेश्चन आहे, कन्सेप्ट वाईज गेला तर सोपीच आहे. ठीक आहे. आता आपण बघू लास्ट क्वेश्चन काय आहे. जयाताई, सीमाताई, निखिल भाऊ आणि निलेश भाऊ पुट इन ऑल टुगेदर 3,60,000 रुपीज टू द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. त्यांनी चौघांनी मिळून किती इन्व्हेस्टमेंट केली? 3,60,000. बिंग अ प्रपोर्शन 3:4:7:6. त्यांनी कशाप्रमाणे म्हणजे 3:4:7:6च्या रेशोमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या चौघांनी. व्हॉट वॉज द जया ताईस ॲक्च्युअली शेअर इन द कॅपिटल. जयाचं ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट किती आहे ते काढायचं आहे. आपण कॅपिटल म्हटलं होतं, कॅपिटल म्हणजे काय झालं? 3,60,000. 3,60,000 मध्ये जयाचं किती इन्व्हेस्टमेंट आहे ते काढायचं आहे. आणि दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12%. त्यांनी प्रॉफिट पण केलं म्हणजे 12%. प्रॉफिट कशावर केलं? कॅपिटलवर, 3,60,000 वर. तर हाऊ मच प्रॉफिट डीड निखिल मेक्स. तर त्यानंतर निखिलच्या शेअरमध्ये किती प्रॉफिट जाणार ते पण बघायचं आहे. तर आपण पहिले इन्व्हेस्टमेंट किती आहे ते बघून घेऊ. टोटल इन्व्हेस्टमेंट इज किती आहे? 3,60,000. पहिले प्रॉफिट काढून घे. प्रॉफिट काढलं की मग बाकीचं पण काढता येणार आपलं हळूहळू. काय? फर्स्ट प्रॉफिट, टोटल प्रॉफिट ऑन 12%. पैशामध्ये काढून घेऊ. टोटल प्रॉफिट इन रुपीज. 12% ऑफ 3,60,000. 12 divided by 100. 3,60,000. 1010 2 0 कटले. 12 into 3,600. 3,612. 12 6 72. 12 3 36. 0 5 1 13 4 0 4,3,200 रुपीज. हे झालं प्रॉफिट. 3,60,000 वर त्यांना प्रॉफिट झालं 43,200. आता आपल्याला जयाची इन्व्हेस्टमेंट बघायची किती केली आहे म्हणून. तर फर्स्ट रेशो काढून. प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट काय प्रपोर्शन? 3:4:7:6. 3:4:7:6. ठीक आहे. लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल. त्याप्रमाणे मग काय झालं? इन्व्हेस्टमेंट जया इन्व्हेस्टमेंट 3x. सीमा तुम्ही पूर्ण लिहून टाकाल. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट सीमाची किती आहे? 4x. त्यानंतर निखिलच आहे ना. हां, निखिलची किती आहे? 7x. त्यानंतर आखरी कोण आला? निलेश किती आहे? 6x.
ठीक आहे. आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट माहिती आहे किती आहे, 3,60,000. इकडे घेऊ आपण. तर टोटल इन्व्हेस्टमेंट सर्वांचं मिळून 3,60,000 बनणार, म्हणजे होऊन राहिलं आहे ना. म्हणजे 3x + 4x 3x + 4x + 7x + 6x = 3,60,000. 3 7 7 7 14 21 20x 36,000 डिवाइड करून टाका. आता इकडे गेले की डिवाइडमध्ये 36,000 आणखी एक 0 पाहिजे वाटते. हां, 1 0 1 0 कटला. 2 डिवाइड करून टाका. 2 3 1 6 1 जा 8 जा 80,000. एक्सची व्हॅल्यू भेटली 8,000 राईट. आता मग पुट करून टाका. जयाचा रेशो काय होता 3x. जया इन्व्हेस्टमेंट निघून जाईल. जयाची इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट 3x म्हणजे 3 × 18. हां बरोबर आहे. 54 म्हणजे जयाची इन्व्हेस्टमेंट किती निघली 54,000. त्यानंतर काय म्हटलं आहे, हाऊ मच प्रॉफिट. निखिलचं प्रॉफिट काढायचं. प्रॉफिट आपल्याला किती भेटलं होतं, हां 43,000. तर जशी इन्व्हेस्टमेंट केली त्याच रेशोमध्ये आपल्याला प्रॉफिट वापस द्यावं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन होणार ना राईट. आता काय करायचं आपण, यांचं सेम रेशोचा आता टोटल प्रॉफिट किती आहे, सेम 3x + 4x + 7x + 6x. प्रॉफिट किती आहे आपल्याला 43,200. 43,200. हे 20x 43,200 x 43,200 /2. 1 0 1 0 कटला. 2 2 जा 4 2 1 जा 2 6 जा 0 x रुपीज. एक्सची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला कशाची काढायची आहे, निखिलची. निखिलची किती आहे, निखिलची 7x. करून टाका 7 ने मल्टिप्लिकेशन. प्रॉफिट ऑफ निखिल ही 7x. तर मग 7 × 2160. 7 0 = 0. 7 6 = 42. 4 कॅरी. 7 1 7 1 11. 1 कॅरी. 7 2 = 14. 1 15 रुपीज. हे झालं निखिलचं प्रॉफिट. याच प्रकारे आपलं प्रॅक्टिस इथे संपवत आहे आणि असाच आपला हा लेसन पण संपून राहिला आहे. तर मित्रांनो हा प्रॅक्टिस आपला इथे संपतो. अशा प्रकारे आपला हा लेसन पण संपून राहिला आहे. या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल या लेसनचे तर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि छान मार्क मिळवत राहा. थँक्यू.